वळूयात कोल्हापूरच्या राजकारणाकडे। संभाजीराजेंचे व्हिडिओ दाखवत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला। संभाजीराजेंना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची याशिवाय शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली। त्यांनी नकार देताच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। हा गादीचा अपमान नाही का, असा थेट उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान। व्हिडिओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा। संभाजीराजे छत्रपतींनी का घेतली माघार? लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रचार शिगेला पोहोचलाय। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। अशातच मंत्री उदय सामंतांनी ठाकरे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली। संभाजीराजे छत्रपतींना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची तसंच शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली। त्यांनी नकार देताच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। हा गादीचा अपमान नाही का, असा थेट सवाल उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना विचारला। इतकंच नाही तर संभाजीराजेंचे व्हिडिओ दाखवत उद्योगमंत्री उदय सामंतांनी मोठा गौप्यस्फोटही केलाय। इथं आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले। आमची मीटिंग ओबेरॉय मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करू। पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं, मी इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत। उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला, त्यांची कशी अवहेलना झाली, याबाबत मोठा गौप्यस्फोटही सामंतांनी केलाय। उदय सामंतांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली। संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर, आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई। ओबेरॉय हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट, मला ही कल्पना देखील नव्हती, पण डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, शिवसेनेची ध्येय धोरणं तुम्हाला पटलेली आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहे। कोल्हापुरात काँग्रेसनं छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली। त्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा संजय मंडलिकांना उमेदवारी। कोल्हापुरात राजेश्री शाहू यांच्या गादीला प्रचंड मान आहे। काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांना कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यानंतर महायुतीनं गादीचा अपमान केल्याची टीका महाविकास आघाडीकडनं केली जात होती। विधानाचा फटका मंडलिकांना बसू नये यासाठी उदय सामंतांनी जुन्या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आता गादीच्या मान अपमानाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला गेलाय। काही दिवसांपूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी गादीच्या वारशासंदर्भात विधान केलं आणि ते त्यांना चांगलंच भोवलं। या विधानामुळे कोल्हापुरात महायुती काही प्रमाणात डॅमेज झाली। आता उद्धव ठाकरेंवर टीका करून शिंदेंची शिवसेना हे डॅमेज कंट्रोल तर करत नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर।